हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशावी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला श्रीशाला घेऊन सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंतची कामं कशी करते. कारण सकाळी उठल्यानंतर एवढी गडबड असते कामांची, त्यामध्ये बाळाला घेऊन कामं करणं खूप इम्पॉसिबल होतं. मी कसं करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता उठलेली आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी कधी लवकर कधी लेट असं उठत असते. आदल्या दिवसावरती ते माझं डिपेंड असतं. तुम्ही बघू शकता ऑलरेडी किती सगळा पसारा आहे. सो आधी फ्रेश होऊन घेते, वॉशिंग मशीनमध्ये पाणी चालू करते आणि मग कामाला लागते. सो सगळ्यात आधी मी श्रीशासाठी खाण्यासाठी तयार करत आहे. कारण जेव्हा मी उठते तेव्हा लगेच श्रीशा पण उठतेच. पण अजून तरी ती उठलेली नाही आहे, तर ती झोपलेली आहे. तर म्हटलं मी तिच्यासाठी आधी ब्रेकफास्ट तयार करते. तर ब्रेकफास्टसाठी मी तिच्यासाठी खूप रोज वेगवेगळ्या गोष्टी तयार करत असते. रोज वेगवेगळे पदार्थ तयार करत असते, जेणेकरून ज्याच्यातून तिला प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम जे तिला गरजेचं आहे ते वेळच्या वेळी मिळत जाईल. सो त्याच्यामुळे मी तिला प्रत्येक वेळेला रोज वेगवेगळं असं काहीतरी देण्याचं ट्राय करत असते. आज मी तिच्यासाठी बनवत आहे, रव्याची खीर बनवते आहे. तिथे मी दुधाचा वापर नाही करणार आहे, पाणी वापरणार आहे. कधी कधी दूध वापरते, कधी पाणी वापरते, असं अल्टरनेट कधीतरी मी वापरत असते. तर आता मी इथे रव्याची खीर करण्यासाठी आधी रवा व्यवस्थित तुपामध्ये मस्त भाजून घेते. रवा खूप व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे आणि मग भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करते. सो पाणी ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक पावडर मिक्स करणार आहे, जी मी खास श्रीशासाठी तयार केलेली आहे. त्या पावडरमध्ये ड्रायफ्रूट्स आहेत, आल्मंड, कॅशू, नंतर खजूर आहे आणि मखाना आहेत. तर हे सगळे मी व्यवस्थित रोस्ट केले होते आणि मग रोस्ट करून ते मिक्सरला लावून घेतलेली. सो असं मी पावडर तयार केलेली आहे आणि ही जी पावडर आहे ती मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि ही पावडर आहे ती मी कधी कधी श्रीशाला फक्त कोमट पाण्यामध्ये मिक्स करून किंवा कोमट दुधामध्ये मिक्स करून कधीतरी देते. कधीतरी ब्रेकफास्ट व्यवस्थित काहीतरी वेळ मिळाला तर ब्रेकफास्ट, नाहीतर मग खूपच घाई असेल तर ही पावडर अशीच कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून दिली तरी चालते. त्याने भूक पण भागते तिची आणि हेल्दी पण आहे, की शिवाय त्याच्यामध्ये नट्स असल्यामुळे ती हेल्दी आहे. सो मी जेव्हा मी खीर बनवते त्याच्यामध्ये जे डबे मी काढते ते लगेच पटापट ठेवून देते. कारण जर तसेच ठेवले तर खूप पसारा परत होतो कामांचा. त्यामुळे मी ते लगेच काढते आणि लगेच ठेवून देते. आणि त्याच्यामध्ये फक्त गूळ पावडर मिक्स करणार आहे आणि ती पावडर टाकल्यामुळे थोडा घट्टपणा होतो, त्यामुळे थोडंसं पाणी अजून मला ॲड करावं लागलं. सो अशी मी ती खीर तयार करणार आहे. आणि ही जी खीर आहे ती श्रीशाला तर आवडतेच. रोज कधी कधी मी दुधाचा वापर करते, कधी पाण्याचा, पण दोन्ही कशाचाही वापर केला तरी त्याची टेस्ट छानच लागते. आणि अशी खीर तयार झालेली आहे. आणि तेवढ्यात बघते तर श्रीशा मॅडम उठल्या आणि मग उठल्यानंतर तिला माहिती आहे शेजारी मम्मी नसेल तर मम्मा कुठे असणार, किचनमध्ये. सो ती आता चालायला लागलेली असल्यामुळे ती मला शोधत शोधत किचनपर्यंत येतेच. आणि मग किचनमध्ये आल्यानंतर पहिले तिला घ्यायचंच असतं, कारण ती झोपेतनं उठल्यानंतर पहिले तिला आधी मम्मा लागते जवळ. त्यामुळे तिला घेते, थोडंसं कडलिंग वगैरे सुरू होतं. आणि मग थोडंसं कडलिंग वगैरे केल्यानंतर तिला माहिती आहे ते कॅमेरा सेटअप केला आहे. सो ती माझ्याकडे लक्ष न देता त्या कॅमेऱ्याकडे धावत जाणार, हे ठरलेलं आहे. आणि तिची एक क्यूट गोष्ट म्हणजे जेव्हा मी असे केसवरती बांधत असते तेव्हा ती जो क्लिप आहे माझा तो हातामध्ये ती माझ्या देते. सो मी तिला ॲप्रिसिएशन म्हणून तिच्यासाठी जरा क्लॅप वाजवते, जेणेकरून तिला पण छान वाटेल. आणि मग इथे मी आवरायला घेतल्यानंतर अंथरूण आवरत असताना ती सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते, की मी कशी घडी घालते, मी कसं उचलते, मी काय करते, या सगळ्या गोष्टीचं तिचं ऑब्झर्वेशन सुरू असतं. आणि मग ते ऑब्झर्व करून तिला त्याच सेम गोष्टी ती दुसऱ्या दिवशी बरोबर रिपीट करत असते. सो असं सगळं तिचं चालू असतं. आताच बघा मी इथे घडी घालून ठेवलेली आहे आणि इथे श्रीशाचं बघा उचलून ठेवायला देतात. तर हिला उचलणार आहे का, पण तरीही तिचा हा प्रयत्न असतो की मम्माने हे उचललेलं आहे, उचलून ठेवलेलं आहे तिकडे, तर मी पण ते उचलून ठेवणार. सो हे सगळं तिचं सुरू असतं. तर सगळ्या गोष्टी ती बघून बघून माझ्याकडून खूप शिकत असते. जे मी करते ते ऑब्झर्व करून तिला तेच करायचं असतं. आणि तिची डेव्हलपमेंटची फेज आहे. सो ही चांगली डेव्हलपमेंट आहे तिच्यामध्ये. आणि त्यानंतर मग ती उठल्यानंतर तिला थोडं फ्रेश करते मी. सो कोमट पाण्याने असं थोडा चेहरा तिचा मी पुसून घेते, जेणेकरून ती फ्रेश होईल, ॲक्टिव्ह राहील
अंघोळी होईपर्यंत नाश्ता करेपर्यंत ती ॲक्टिव्ह राहील. सो त्यासाठी मी तिला फ्रेश करून घेते आणि मग तिचे खेळणे तिला देते खेळण्यासाठी. जरा फ्रेशनअप झाल्यानंतर ती थोडी ॲक्टिव्ह होते, झोप ओढते तिच्या चेहऱ्यावरची. अंथरूण वगैरे उचललं की तिला समजतं की आता मम्मा उठलेली आहे आणि मग ती खेळते. तोपर्यंत मी अंघोळी करून घेते आणि अंघोळी करून येते तर मॅडमचं बघा, बाहेर जायचं. बाहेर जायचंय? बाहेर जायचंय का श्रीशा? कुठे जायचंय? बाहेर बाहेर जायचं? बाहेर तुझा मग एकटी जा बाहेर. कडी खोल खोल. हां खोल कडी खोल. खोल कडी खोल. तू खोल ना. बाहेर जायचंय? हा श्रीशू बाहेर जायचंय? हो जाऊया थांब, थोड्या वेळाने जाऊया थांब. इथून मी तिला आणते आणि मग घरामध्ये बसवते. तिला म्हणते नंतर बाहेर जाऊया आपण, आता लगेच नको, कामं आहेत. तिला मी थोडा वेळ टी व्ही लावून देते, तिच्या आवडीचं गाणं लावते आणि ती मग त्याच्यावर थोडा डान्स करते. तिला बाप्पाची गाणी हल्ली खूप आवडत आहेत, सो ती त्याच्यावरती डान्स करत असते. जर स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे मला तिच्यासाठी, पण मला माझ्या कामांसाठी मी तिला टी व्ही लावून देते. पण ते चुकीचं आहे खरं, मला थोडं अवॉइड करायला पाहिजेत ह्या गोष्टी. सो ते झाल्यानंतर मग मी कामाला जाते परत. ती तिच्या गाणं बघण्यामध्ये, डान्स करण्यामध्ये, खेळण्यामध्ये बिझी आहे. तर म्हटलं आपण आपली कामं करून घ्यावीत. सो मी माझ्या कामांसाठी जाते, विंडो वगैरे ओपन करते आणि हा कामाचा पसारा, कपड्यांचा पसारा तुम्ही बघताय. सो मी आधी चहा ठेवते आणि चहा होतो आहे तोपर्यंत म्हटलं कपडे लावून घेते. कारण आता अंघोळी तर झालेली आणि श्रीषाचे पण आदल्या दिवशीचे बरेचसे कपडे निघालेले असतात. सो ते आधी झालं की एक काम म्हणजे होऊन जातं. सो एकीकडे चहा होतो आहे, तर म्हटलं इथे मी कपडे लावते. आणि मग कपडे लावून झाल्यानंतर मशीनला बघते तर मग चहा पण झालेला आहे. मग चहा घेते मस्तपैकी चहा. आणि कधीतरी मला वेळ मिळतो की कधीतरी मी नाश्ता बनवते, कधीतरी जस्ट टोस्ट किंवा बिस्किट काय असेल तर, आणि चहा जस्ट असं करते. आणि लेट थोडा उशिरा वगैरे नाश्ता करते. ते टाईमवरती डिपेंड आहे कसं मी उठते आणि श्रीषावरती डिपेंड आहे ती कसं मला सगळं करू देते यावरती. पण तिच्यासाठी तर मी काही ना काहीतरी करतेच, जेणेकरून तिचं पोट भरलेलं असेल, ती ॲक्टिव्ह असेल, ती खाऊन तिचं पोट भरलेलं असेल तरच ती खेळणार आणि ती खेळेल तेव्हाच मला कामं करता येणार आहेत. सो तिच्यासाठी मी बनवते सकाळी उठल्यानंतर. आणि मग माझा नाश्ता झाल्यानंतर मग म्हटलं की तिला पण भरून घेते. ती खेळत होती म्हणून मी माझा नाश्ता करून घेतला, अदरवाईज मी तिला भरवून घेते आधी आणि मग मी माझं खाते. पण ती खेळते तर म्हटलं मी करून घेते तोपर्यंत. सो तिला पण तसं पण भूक लागली नव्हती, कारण भूक लागली असेल तर ती माझ्या आतमध्ये जवळजवळ मम्मा करत येणार. पण ती तिच्यामध्ये बिझी होती, तिला भूक लागली नव्हती. तर आता तिला लागेलच भूक, हे कंपल्सरी आहे, रोज सकाळी तिला भूक लागतेच. त्यामुळे मग तिला पण मग मी खीर बनवून घेतली. आणि ही खरंच खूपच छान रेसिपी आणि तिला खूप आवडते, ती खूप एन्जॉय करते. सो खाऊन वगैरे झाल्यानंतर मग मी तिला अंघोळी करून घेते. अंघोळी करून झाल्यानंतर थोडं फ्रेश झाल्यानंतर हा जो डब्बा आहे तिचा, त्याच्यामध्ये सगळे तिचे पावडर, क्रीम्स, तिचा कोंब आहे, तिचे औषधं, हे सगळे त्या डब्यामध्ये आहेत. आणि तो डब्बा तिला जवळ लागतो. आणि हे बघा, कोम्बिंग, हिचंच हेअर कोम्बिंग चाललेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी जे करते ते सगळं ऑब्झर्व करून तिला करायचं असतं. हे एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे. आणि ही जी मॅट आहे तिची, ती आज खूपच खराब झालेली आहे. सो तिला पण आज वॉश करायचं आहे मला. आता श्रीषाची तर अंघोळी झालेली आहे, म्हटलं आता ती मॅट पण धुवून घेते. ती खेळेल तेव्हाच मला हे सगळं करता येईल. सो ते खेळण्यात बिझी आहे, तर मला जमलंच तर मग मी ती वॉश करेन. तर आता ती बिझी आहे खेळण्यामध्ये, तर खेळणे उचलून तर घेते, बघते मला जमेल की नाही ते वॉश करण्यासाठी. कारण तिच्यावरती सगळं डिपेंड आहे, माझी कामं सगळी कसं काय करायचं ते. आतमध्ये जाऊन बघते तर कपडे माझे आता मी ड्रेनला टाकत आहे. कपडे माझे झालेले आहेत वॉश करून, आणि ड्रेनिंग वगैरे झाल्यानंतर मी त्यांना स्पिन करणार आहे.
सो स्पिनसाठी टाकते आणि त्याच्यानंतर एकीकडे बघते पण की श्रीशा बरोबर खेळते ना, काही करामती तर करत नाही आहे ना, कारण हल्ली काय भरोसा नाही आहे तिचा, ती भरपूर करामती करत असते. सो तिच्यावर खूप लक्ष ठेवायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर ती खेळती आहे. सो तोपर्यंत म्हटलं मी कुकर पण एक साईडला लावून घेते. इकडे कपडे पण स्पिनिंगसाठी लावलेले आहेत आणि एक साईडला कुकर. सो असं मल्टीटास्किंग काम करावं लागतं. आई झाल्यानंतर प्रत्येक आई हेच काम करत असतील, मल्टीटास्किंग. आपल्या बाळाकडे लक्ष देणं, एक काम करते तर दुसरं काम करणं. असं आता पूर्वीसारखं नाही राहिलेलं आहे ना, की काम एक मी करायला घेतलं ते पटकन पूर्ण करेन, मग दुसरं काम ते पूर्ण करेन, असं तर नाही राहिलेलं आहे. आता श्रीशानुसार आहे माझं, की एक काम करते तर मग तो श्रीशा रडायला लागली तर तिला घ्यायचं, मग दुसरं काम करायचं, मग तिसरं असं सुरू असतं. अशामुळे तर कामं वाढतात आणि वेळ पण खूप जातो, पण होतात कामं. त्याच्यानंतर मग आता मी ते जेवण करण्यासाठी घेतलं आणि मी कुकर लावते आहे. सो कुकरला आज मी काय बनवणार आहे, वरण बनवणार आहे, तिखट वरण, आमटी बनवणार आहे आणि भात बनवणार आहे आणि बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहे. तर मी आधी हे सगळे तांदूळ आणि डाळ आहे ते स्वच्छ धुवून घेते आणि मी सगळ्या डाळींचा वापर केलेला इथे, जसं की तूर, मूग डाळ आणि मसूर डाळ, ह्या तिन्ही डाळींच्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्स करून घेतल्या आणि त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आणि मग धुवून झाल्यानंतर मी आज तुम्हाला रेसिपीज दाखवणार आहे की डाळ मी कशी तयार करते. तर कसं असतं, प्रत्येकाचे रेसिपीज वेगवेगळे असतं, प्रत्येकाची मेथड ही वेगवेगळी असते तयार करण्याची. पण कधीतरी आपण पण वेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या तर आपल्याला पण जेवणामध्ये एक चेंज मिळतो आणि छान वाटतं. सो आजची मी तुम्हाला डाळीची रेसिपी दाखवणार आहे. तिखट डाळीची आमटी आहे डाळीची, खूप छान लागते ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी इथे त्याचं आधी प्रिपरेशन करून घेते. तर कुकर लावण्यासाठी जी मी डाळ आधी शिजवायला ठेवणार, त्याच्यामध्ये मी हा कांदा चिरते, त्यातला अर्धा कांदा घालणार आहे आणि अर्धा कांदा मी नंतर पुढे वापरणार आहे. मला काय वाटतं, आपण कधीतरी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या तर मग जेवायला पण बरं वाटतं आणि काहीतरी वेगळं. रोज रोज तेच खाऊन आपल्याला तर प्रश्न पडतच असतो मुळात, रोज काय जेवायला बनवायचं. तो कधीतरी वेगळं आपण काहीतरी केलं तर जेवायला छान वाटतं. सो मी आता इथे डाळ शिजवण्यासाठी म्हणजे कुकरलाच लावत आहे. सो त्याच्यामध्ये मी कांदा अर्धा घालत आहे. मी कांदा चिरलेला होता मगाशी तुम्ही बघितलं. सो त्याच्यातला अर्धा कांदा मी आत्ता वापरणार आहे आणि अर्धा नंतर पुढे वापरणार, तो तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये हळद, जिरे आणि मीठ असं डाळीमध्ये ते शिजवून घेणार आहे. आणि मग कुकर लावून झाल्यानंतर बघते तर श्रीशा खेळते म्हणून म्हटलं मी चटई बघते, वॉश करायला तर जाते आतमध्ये, नंतर रडायला लागली तर बघू. रडायला लागली तर मला ते अर्धवट ठेवूनच यावं लागणार आहे ऑफकोर्स. पण बघते तर ती खेळते, चांगल्या मूडमध्ये आहे, पोट भरलेलं आहे, त्यामुळे ती शांतपणे खेळते. त्यामुळे मग हीच चटई वॉश करायला गेली मी. आणि ही जी चटई आहे ती मला 8 दिवसातनं एकदा तरी वॉश करायलाच लागते, कारण ती सकाळपासून ऑलमोस्ट रात्रीपर्यंत तरी खाली अंतरलेलीच असते. कारण श्रीशा खाली खेळत असते, जमिनीवर न खेळण्यापेक्षा ते बरं आहे, चटईवर खेळते, मॅटवरती. आणि ही चटई खूप चांगली आहे, म्हणजे मी जवळजवळ ती 4 महिन्याची असेल तेव्हा ही ऑर्डर केली होती. तेव्हा ती उपडी व्हायला लागलेली. सो तेव्हा मी ती ऑर्डर केली होती आणि ती खूप आत्तापर्यंत टिकलेली आहे. सो ही मी वॉश करून घेते, जी वॉश करणं खूप गरजेचं आहे. आणि तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. सो तिला मी असं पाणी काढण्यासाठी तिला बाथरूममध्येच ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत कपडे पण इथे झालेले आहेत. सो असं मल्टीटास्किंग काम सकाळी सुरू असतं, एकीकडे असं हे सुरू असतं. आणि मग त्याच्यानंतर कपडे स्पिनिंग झाल्यानंतर मग मी ते हँगरला अडकवत आहे. सो हा जो हँगर आहे तो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. श्रीशाचे खूप छोटे छोटे कपडे असतात, सो त्यासाठी हा बेस्ट आहे की याला अडकवले तरी मग कपडे पडायची वगैरे भीती नसते. किंवा बाहेर जर आपण कपडे वाळत घालायला गेलो तर प्रत्येक कपड्याला एवढे एक हुक लावा, सो त्यामध्ये टाईम पण खूप जातो. सो हा हँगर मला खूप बेस्ट वाटतो. आणि जे मग काही मोठे मोठे कपडे वगैरे असतील मग ते बाकी असे वाळत घालण्यासाठी काय वाटत नाहीत. आणि कडक हल्ली ऊन असल्यामुळे ते कपडे पण व्यवस्थित वाळतात, त्यामुळे हँगरला लावले तर वाळणार नाहीत वगैरे असं काही होत नाही. त्यामुळे हा मला बेस्ट वाटतो की छोटं बाळ असल्यानंतर हँगर असणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
आणि मग श्रीषा आता खेळते, तर गुपचूप मी एकदम दरवाजा हळू उघडून दरवाजा हळूच लावून कपडे वाळत घालण्यासाठी आली, कारण श्रीषाला जर समजलं मी बाहेर चालली आहे तर ती माझ्या मागे लागणार. आणि बघते तर काय, श्रीषा तेच दरवाजाच्या इथपर्यंत आलेली. मग मी तिला घेतलं आणि मग थोडं बाहेर नेलं. ती तरी घरामध्ये काय करणार, किती बघणार मोबाईल, किती टी व्ही बघणार किंवा किती खेळणे खेळणार, ती पण कंटाळणार. त्यामुळे मग तिला म्हटलं थोडं बाहेर घेते. आणि बाहेर आलेलीच आहे तिला घेऊन, तर झाडांना पण पाणी घालते म्हटलं, कारण दोन्ही कामं एकसाथ होत आहेत माझी. कारण तिला पण पाण्यासोबत खेळायला तर खूप आवडतं, पाणी तर तिला आवडतं, शिवाय झाडं पण बघायला तिला खूप आवडतात. मग दोन्ही कामं माझे होत आहेत एकसोबतच. त्यामुळे मग मी झाडांना पण पाणी घालते. आणि इथे मी जे मागच्या ब्लॉगमध्ये एका दाखवलं होतं की मी कोथिंबीर लावली होती, कॉरिएंडर सीड्स लावल्या होत्या, ज्यांची झाडं पण आलेली जवळपास 8 दिवसांच्या आधीच झाडं छोटे छोटे दिसायला लागलेली त्यांची रोपं. पण ते काय उंदीर असल्यामुळे आमच्या इथे जरा उंदीर आले, त्यांनी ती माती वगैरे सगळी उकळून काढलेली आणि त्यातली झाडं सगळी पाडली. आणि हे 2 छोटे मला कसले तरी झाड तर दिसतात, आता ते नक्की कसले आहेत काय मला काय कळत नाही आहे, पण ते मी लावले होते ते आता गेले. आता हे काय नक्की कसले आहेत मला काहीच कळत नाही. आणि श्रीषा आता खूप कंटाळलेली, तिला आता कंटाळा आलेला खेळून एकटीलाच राहून, कारण मी बराच वेळ आतमध्ये होती, माझी कामं आवरत होती, तिच्याकडे जस्ट लक्ष देत होती, बाकी पूर्णपणे तिला वेळ नाही मी दिला आहे. त्यामुळे ती कंटाळलेली. तर मग मी तिला घेतलं, तिला आधी वेळ दिला, तिच्याशी खेळली आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करते, पण ती काय झोपत नव्हती, ती चिडचिडच करत होती. आणि मग कसं तरी ती झोपली आणि याच्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. आणि ती चिडचिड करत असल्यामुळे मी बाकी काही कामं करू शकत नाही, कारण ती मला करूच देणार नाही. त्यामुळे म्हटलं मी तिच्यासोबतच जरा बसते, तिला झोपवते, पण ती झोपतच नव्हती. मग बऱ्याच वेळाने ती झोपली, सो असा बराच वेळ गेला. आणि मग जेवण बनवायला शेवटी उशीर. आणि जेवण बनवायचं म्हणजे असं नाही की गेलं आहे आणि आपण फोडणी दिले झालं आहे, असं पण नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आधी सगळं प्रिपरेशन करायला लागतं, सो ते प्रिपरेशन करायलाच इतका वेळ जातो. सो आज जे मी वरण करणार आहे त्याचं तर शिजण्यासाठी तर मी सगळं ठेवलेलं आहे, फक्त आता त्याला फोडणी देण्यासाठी त्याचं प्रिपरेशन करते. सो त्यासाठी मी लसूण वगैरे चेचून घेतला आहे, टोमॅटो वगैरे चिरून घेते, कोथिंबीर चिरून घेतली, नंतर हां बस एवढंच. सो हे सगळं चिरून घेते आणि आता कुकर ओपन करून झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी डाळीला फोडणी देणार आहे. सो आजची नवीन रेसिपी तुम्ही बघणार आहात. सो ती डाळ आधी काढून घेतल्यानंतर तिला व्यवस्थित घोटून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि त्यातलीच थोडीशी डाळ आहे ते मी बाजूला काढून ठेवते, कारण ती श्रीषासाठी तीच होणार आहे, कारण आमच्यासाठी मी जे हे करणार आहे त्यामध्ये मी मसाला ॲड करणार आहे तिखट, त्यामुळे ते श्रीषासाठी बरोबर नाही आहे. म्हणून मग मी तिच्यासाठी वेगळं वरण थोडं वाटीमध्ये काढते, ज्याला मी तुपाची वेगळी फोडणी देईन. सो ते तिच्यासाठी मी काढते आणि मी हळूहळू आपलं चमच्याने काढते. चमच्याने अरे कधी काढणार ते मी, शेवटी मग मोठी पळी घेतली आणि मोठी पळी घ्यायला गेली तर चमचाच त्याच्यामध्ये पडला, असं काम असतं माझं. सो मग ते तिचं वरण काढून घेतलं आणि मग त्याच्यानंतर डाळीला फोडणी देते. तर डाळीला फोडणी देताना तेल गरम होऊन मोहरी तडतडेपर्यंत मी दुसरं काम काय करते सांगा, तर हिंग काढून ठेवते. आणि हे सगळ्याच मॉम्स करत असणार, हे मल्टीटास्किंग काम आहे, की एक काम होतं तोपर्यंत छोटं का होईना आपण दुसरं पण काम आपण करूयात. बाळ झोपलं किंवा बाळ खेळतं आहे तोपर्यंत आपण दुसरी कामं करायची, हे आपलं असतं. त्यामुळे छोटं काम का होईना पण ते करून घेऊयात. सो त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि जिरं टाकून झाल्यानंतर हिंग टाकलेलं आहे आणि लगेचच लसूण घातलेलं आहे. आणि लसूणला जस्ट अर्धा सेकंद परतलेलं आहे, कारण मी स्टीलचं भांडं यूज केलेलं आहे आणि तो जळू नये म्हणून, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये पटकन तेल गरम होतं, त्यामुळे ते जळू नये म्हणून मग पटकन थोडासाच लसूण जस्ट अर्धा मिनिट फ्राय करून त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. आणि मग कांदा व्यवस्थित फ्राय करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची, छान टेस्ट येते. आणि मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे आणि मग टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालते, जेणेकरून टोमॅटो लगेच मऊ होईल. सो आता मी डाळीमध्ये पण मीठ घातलेलं आहे, टोमॅटो शिजताना पण मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे. सो नंतर मला ॲड करायचं झालं तर आपण टेस्टनुसार करायला पाहिजे. सो ही डाळ नक्की तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मग ते मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मसाला, थोडी धणे पावडर, गरम मसाला सगळं ॲड करू. तर मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि कंटिन्यूअस हलवत राहायचं, अदरवाईज ते जळेल.
मी तर स्टीलचं भांडं घेतलं आहे, त्यामुळे ते जळण्याची जास्त शक्यता आहे. तर तुम्ही ते जळू देऊ नका, नाहीतर मग टेस्ट खराब होईल त्याची. आणि मग त्याच्यामध्ये जी शिजलेली डाळ आहे ती ॲड करायची, कोथिंबीर ॲड करायची, त्यामध्ये पाणी ॲड करायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी. मला तर जाडच आवडते हे जे वरण आहे ते. सो मी जास्त पाणी ॲड करत नाही, थोडंसं पाणी एक्स्ट्रा ॲड करते आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालते. जर कमी होतं मीठ थोडंसं, म्हणून त्यामध्ये थोडं मीठ पण ॲड करते. आणि ह्याच्यामध्ये बेस्ट इन्ग्रेडियंट जो ॲड होतो तो आहे चिंच आणि गूळ याचं पाणी. सो चिंच आणि गूळ हे मी भिजत घालते आणि त्याचं पाणी मी त्याच्यामध्ये घालणार आहे. जेव्हा त्याला एक उकळी येईल तोपर्यंत चिंच आणि गूळ भिजेल आणि मग ते पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो ही जी डाळ आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती कशी वाटली आहे. सो त्याच्यानंतर मग मी बटाट्याच्या काचऱ्या करणार आहे. सो त्याचं प्रिपरेशन मध्येच मी बघून येते श्रीषा झोपलेली आहे, म्हटलं हे पण करून घेते. सो त्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे, बटाटे सोलून घेणार आहे, त्यांना बारीक चिरून घेणार आहे. बटाटे एकदम पातळ चिरायचे आहेत, कारण बटाट्याच्या काचऱ्या करताना ते जळू नयेत म्हणून बटाटे मी पातळ एकदम चिरते. तसं तर मी खूप बारीक आणि पातळच चिरत असते, पण मी जी आत्ता कामं करत आहे ती पटापट करत आहे, कारण जेणेकरून श्रीषा झोपली किंवा श्रीषा खेळत असेल तर मला ते पटापट होऊ देत माझी कामं. कारण ती असेल तर माझं ते होणं पॉसिबल नाही, त्यामुळे मी पटापट ही कामं करून घेते. आणि मग बटाटे वगैरे चिरून झाल्यानंतर मी बटाट्यांना पाण्यामध्ये ठेवते, कारण जेणेकरून ते काळे पडू नयेत. असं हे तर सगळ्यांना माहिती आहे की बटाटे असेच ठेवले तर मग ते काळे पडतात. त्यामुळे मग ते चिरून झाल्यानंतर त्यांना मी पाण्यामध्ये ठेवणार आहे. मी बघून येते श्रीषा नक्की झोपलेली आहे ना, नाहीतर मग श्रीषा परत उठली तर मग माझा अर्धवट राहील. गॅस परत बंद करा आणि जा, असं सगळं होईल. तर मग बघते तर श्रीषा झोपलेलीच आहे, म्हणून म्हटलं पुढचं करते, मी करायला घेते. सो डाळीमध्ये हे चिंच आणि गूळ भिजलेले आहेत, डाळीला पण उकळी आलेली आहे आणि बघते तर श्रीषा उठली आणि तिचा आवाज आल्यानंतर मी लगेच गेली तिला घेतलं आधी, कारण ती उठली, तिची झोप वगैरे अर्धवट असेल तर ती रडते. त्यामुळे तिला लगेच घेतलं आणि तिला घेऊनच काम करायला लागणार आहे मला, कारण ती आत्ताच उठली आहे आणि मी जर आत्ता तिला परत तिच्याबरोबर खेळत बसली तर माझी कामं होणार नाहीत. ऑलरेडी मगाशी बराचसा वेळ गेलेला आहे माझा. त्यामुळे मग मी तिला घेतलं आणि किचनमध्ये आली. सो मी आता बटाट्याच्या काचऱ्या करते, सो तिला घेऊनच आता मला करायला लागणार आहे. आणि तिचं ऑब्झर्वेशन बघा, फक्त तुम्ही तिचं ऑब्झर्वेशन बघा, ती कशा सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते. आणि तिला हे दाखवणं पण गरजेचं असतं, सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं असतं, कारण ती नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू शकते. तिला कळतं आहे मी काय करते, ती सेम तसं करण्याचा प्रयत्न नेहमीच करते. तुम्ही बघितलंच असाल, प्रत्येक व्हिडिओमध्ये ती करतेच सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या. सो मी इथे आता मोहरी ॲड केल्यानंतर तिला पण थोडंसं असं मी करते की तू पण टाक असं वगैरे, जेणेकरून ती थोडी खुश होईल. आत्ताच ती झोपून उठले, त्यामुळे तिचा मूड पण नाही आहे, पण तिचा मूड बनवण्याचा मी प्रयत्न करते. सो बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी मी इथे तेलामध्ये मोहरी घातलेली आहे, नंतर कांदा परतलेला आहे, जिरं घातलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे बटाटे बारीक चिरलेले होते ते ॲड करणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये वरून स्पायसेस जसं की हळद, मसाला, नंतर गरम मसाला ॲड करणार आहे आणि थोडी धणे पावडर मिक्स करणार आहे. आणि हे मिक्स करताना सगळं गॅस जो आहे तो एकदम लोमध्ये ठेवणार आहे मी, जेणेकरून खाली कांदा जळायला नको. आणि मग सगळे स्पायसेस ॲड करून थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे. आणि मग सगळे स्पायसेस ॲड करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती पाणी ठेवून वरती मी शिजत ठेवणार आहे बटाटे. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे. सो अशा सगळ्या बटाट्याच्या काचऱ्या आहे, वरण आणि भात, हे कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे. सो मी मीठ टाकत असताना इथे श्रीषाचं बघा मध्ये मध्ये हात गाळणं सुरू आहे आणि तिचं हे असं सुरूच असतं, म्हणजे काहीतरी पसारा करणं. म्हणजे तुम्ही अशा रील वगैरे बघत असाल की मुलांनी पिठाचं वगैरे सगळं पसारा काढलेला आहे, तर खरंच असतात. मी माझ्यावरून सांगते, श्रीषावरून. तर ती मध्ये मध्ये हात घालतच असते सगळं. किंवा मी किचनजवळ आलं तर कुठलं तरी भांड्यांना वगैरे पाय मारणं, ओट्यापासनं लांब जाणं, ओट्याला पाय मारून, या सगळ्या गोष्टी तिच्या करणं सुरू असतं.
आणि मी तिचा हात पकडून ठेवलेला आहे जेणेकरून ती पटकन गॅसच्या इकडे वगैरे हात घालायला नको. माझं लक्ष भलतीकडेच असेल, म्हणजे मी किचनच्या कामामध्ये लक्ष असेल आणि तिचा हात पटकन गॅसजवळ वगैरे गेला. सो असं सगळं व्हायला नको. सो मी फुल सेफ्टीने तिला घेऊन काम करत असते. म्हणजे मॉम इतकी मल्टी टॅलेंटेड होते की तिचं लक्ष सगळीकडे राहतं. म्हणजे जी म्हण आहे ना, घार फिरे आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी, ती खरंच आहे. म्हणजे आईचं काम जरी आई दुसरीकडे करत असेल तर तिचं लक्ष तिचं पूर्ण सगळीकडे, आपल्या बाळाकडे पण कामांकडे पण पूर्णपणे मल्टीटास्किंग आहे. तर परफेक्ट वाक्य आहे मॉम मल्टीटास्किंग असते ते. आणि जेवण होतं आहे तेव्हाच इतका हा पसारा बघूनच खूप कंटाळा येतो. म्हणजे जेवण करायचं ठीक आहे, पण हे भांडी घासायचं खूप कंटाळा. त्यात हे बेडरूममध्ये अजूनही पडलेलेच आहेत. सो श्रीशाला पण भूक लागली होती, तिला पण आधी भरवून घेते. सो तिचं जे वरण होतं त्याला जस्ट तुपाची फोडणी मी दिली. बाकी काही त्याच्यामध्ये कोणते स्पायसेस ॲड केले नव्हते. आधीच शिजवताना मी त्याच्यामध्ये हळद, जिरे आणि मीठ घातलं होतं. सो बाकी काही ॲड करायची गरज नव्हती मला वाटली. बाकी काही भाज्या वगैरे असतील तर त्या पण मी कधीतरी शिजवताना घालते, पण आत्ता सध्या मी नव्हतं काही म्हणून मी जस्ट असंच सिम्पल केलेलं आहे, जे तिला पण खूप आवडतं. आणि तुपामुळे पण छान टेस्ट येते. तूप थोडं गरम करून घातलं त्याच्यामध्ये किंवा तुपाची फोडणी दिली त्याच्यामध्ये, खूप छान वाटतं. आणि मध्ये मध्ये मी आतमध्ये पण जाते, भाजी मी ठेवलेली आहे आतमध्ये. सो ते बघण्यासाठी पण मला जायला लागते. आणि मी मध्ये मध्ये श्रीशाकडे पण आत जाऊन पण लक्ष देते, कारण श्रीशा ह्या डायनिंग चेअरवरती पण हल्ली उभी राहून खाली उतरण्याचा वगैरे प्रयत्न चालू असतो तिचा. त्यामुळे मग मी तिच्याकडे पण लक्ष देत असते. सकाळच्या गडबडीमध्ये असं मी श्रीशाला घेऊन सगळी कामं मॅनेज करते. सकाळच्या गडबडीमध्ये भरपूर कामं असतात, ते सकाळपासून दुपारपर्यंत मी अशा प्रकारे सगळी कामं मॅनेज करते श्रीशाला घेऊन. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.